नमस्कार, आईस मॅजिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिसळ पाव। तर आपल्याला मिसळ कशी बनवायची, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते। तर मिसळसाठी आपल्याला मेन मटकी लागणार आहे। तर मटकी बघा अशी मोड आणून ठेवली आहे, छान मटकी लागणार आहे। ही अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली आहे, ती चिरून भाजून घेतली आहे छान। हे दोन मध्यम आकाराचे कांदे छान चिरून भाजून घेतलेत। हे कोथिंबीरचे देठ आहेत ते आपण मसाल्यामध्ये टाकणार आहे। आलं, लसूण आणि एक टोमॅटो आपण चिरून टाकणार आहे। तर आता ह्याचं मी वाटण बनवून घेते सगळ्याचं। टोमॅटो आपल्याला चिरून टाकायचंय। आपलं आता मसाल्याचं वाटण करून झालंय। मी आता मिसळ फोडणी टाकायला घेते। तर मी आता त्याच्यामध्ये टाकलंय तेल, 2 चमचे तेल टाकलंय मी त्याच्यामध्ये, कारण आपल्या मिसळला थोडंसं जास्तच लागतं तेल। त्याच्यामध्ये फोडणीला मी थोडासा लसूण घेतलाय, लसूण टाकते मी। थोडासा लसूण भाजला की मग आपण कांदा टाकायचा। लसूण छान जरा भाजून घेते। आता मी कांदा टाकून घेते, बारीक चिरलाय कांदा मी एक छोटा, तो टाकून घेते। तर कांदा थोडासा लाल भाजून घेऊया जरा। कांदा लाल भाजून झाला आपला की मग आपल्याला आपलं वाटण टाकायचे आणि हे मसाले टाकायचे। हे मसाले मी कांदा लसूण मसाला म्हणजे आमचा घाटी मसाला घेतलाय, हळद घेतलीये, थोडासा गरम मसाला, थोडं काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। हे आपल्याला एवढं मिसळसाठी लागणार आहे। तर कांदाही आपला थोडा भाजून झाला आहे। आता मी त्याच्यामध्ये हे मसाले टाकून घेते। तेलामध्ये मसाले टाकले ना, कालवणाला कलर छान येतो मिसळीला। आपल्या कुठलंही तुम्ही कालवण करायचं म्हटलं ना, त्याला कलर छान येतो तेलामध्ये असं चटणी टाकली की। अशी तेलामध्ये मी आता चटणी टाकून घेतली आहे। आता वाटण जे केलं होतं आपण ते वाटण ऍड करते। मिसळ कशी आपल्याला थोडी पातळ छान वाटते, त्याच्यामुळे मी वाटण जास्त नाही टाकत आहे, थोडंच टाकून घेते। आता ते छान भाजून घेते। आता मी टोमॅटो ऍड करून घेते। मसाला आपला थोडा भाजून झालाय, आता मी टोमॅटो ऍड करून घेते। त्याच्यावर टाकूया आपण हे मीठ, म्हणजे आपला टोमॅटो थोडा छान शिजला जाईल। टोमॅटो 2 मिनिटं परतून घेते। टोमॅटो काय आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचाय, कारण आपल्या मटकी बरोबर परत तो शिजला जाणार आहे, त्याच्यामुळे मी थोडं परतून घेणार आहे। आता आपला मसाला बघा छान भाजून झालाय, तेल सुटायला लागलंय त्याला। मी आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करते। आपल्याला वरूनही टाकायची आहे। आणि आता मटकी ऍड करते। मी धुवून ठेवली आहे मटकी छान। मटकी 2 मिनिटं परतून घेते आणि मग त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचंय। मी गरम पाणी करून ठेवलंय। मटकी छान आपली परतून झाली आहे मसाल्यामध्ये। आता मी यात ऍड करणार आहे गरम पाणी। तर मी गरम पाणी करून ठेवलं होतं, ते पाणी मी त्यात ऍड करणार आहे। पाणी आपल्याला जेवढं हवंय तेवढं आपण टाकू शकतो। आपल्याला किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे आपण पाणी त्यात ऍड करायचं। आता झालं, आता फक्त मटकी शिजून द्यायची आपल्याला। मटकी थोडी शिजली की आपली मिसळ खाण्यासाठी तयार होईल। तर बघा आता आपली मिसळ खाण्यासाठी रेडी आहे। मटकी छान शिजली आहे। मी गॅस बंद करून टाकते। बघा किती छान तरी सुटली आहे त्याला। ही अशीच तरी पाहिजे मिसळ पाव करताना, मिसळ सोबत खायला। तर आता मी
थोडे त्याच्यासोबत लागणारे आपल्याला पाव, तर मी पाव थोडेसे भाजून घेणार आहे तव्यावर. पाव भाजून घेतले की पाव पण छान लागतात मिसळ सोबत खायला. तर मी आता पाव भाजून घेते थोडं मिसळ सोबत. असे भाजलेले पाव ना मिसळ सोबत खूप छान लागतात खायला. आपण जसं पावभाजी बरोबर खातो ना तसेच मिसळ सोबत सुद्धा छान लागतात पाव आपले. असे मी मस्त पाव भाजून घेते. जरा थोडस बटर टाकलंय त्याच्यावर. पाव छान भाजून घेते दोन्ही साईडने. बघा आता आपली मिसळ तयार झाली आहे. मी आता तुम्हाला मिसळ काढून दाखवते प्लेट मध्ये. तर आपल्याला पहिलं घ्यायचं याच्यामध्ये हे फरसाण. फरसाण घेतलं. आता त्याच्यावर मस्त पहिली मटकी टाकून घ्यायची आणि नंतर मस्त तर्री. ही बघा तर्री कशी मस्त आली आहे तर्री. ही तर्री आपल्याला अशी टाकायची त्याच्यावर. आपला मिसळ पाव मस्त तयार. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते वरून. कांदा तुम्हाला दिलेला आहे साईडला, तसा कांदा लागेल तसा आपण घ्यायचा. त्याच्यासोबत हे भाजलेले पाव. तर या मिसळ पाव खायला छान लागते. माझ्या पद्धतीने एकदा करून बघा मिसळ पाव. खूप छान लागते खायला. माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना सगळ्यांना मिसळ पाव आवडते.